चला नमस्कार मैत्रिणींनो, मग कशा आहात तुम्ही? बरे असतान? चला मग आता संध्याकाळचा टाईम झालाय स्वयंपाकाचा. मग तुमचा झाला का स्वयंपाक? आणि हो का, माझा पण स्वयंपाकच चाललाय बरं का. आज म्हणलं आज काय सकाळ धरून व्हिडिओ नाही टाकला, तर म्हणलं आता थोडं आपल्या स्वयंपाक रेसिपीची व्हिडिओ टाकावं म्हणलं. तर मी रत्ना पवार तुमचं स्वागत करीत आहे आपल्या छोट्याशा मराठी ब्लॉगमध्ये. चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघा. बघा आपली ज्वारीची भाकर कशी भाजते मस्त पैकी. बघा बघा ही अशी भाजली ज्वारीची भाकर. बघा कसा मस्त लाल भाजी. चला मी येते ना भाजी टाकायला घेते. बघा हे असं तेल टाकून घेतलं. हे असं तेल टाकून घेतलं. आपलं जेवढं लागेल तेवढंच तेल टाकायचं. ह्याच्यामध्ये आहे थोडीशी मोहरी टाकीते आणि थोडीशी जिरी टाकीते. आता हे आता असं हे तडतडले त्यात मिरची टाकून घेते. अशी मिरची टाकून घेतली. अशी मिरची टाकून घेतली. चला मग पुरापुराचा स्वयंपाक झालाय. आता उपास असते, काहीचे उपास आहेत, काहीचे स्वयंपाक झालेला आहे. आमचा बी एक जणाचा उपास आहे आणि दोघाचा नाही आहे, त्याच्यामुळे हे करायचं आहे. फक्त आता ह्यात ना मिरची चांगली लाल चढली. आता हे कांदा टाकून देते. आता कांदा कांदा टाकून घेते आणि ह्याला ना थोडं लाल होऊन देईन चांगलं. ना साबुदाण्याची अशी खिचडी केलेली बघा. हे आता खिचडी टाकलेली साबुदाण्याची. चला मग हो का झाला इथं स्वयंपाक आपला. हो का इथं मस्त टमाटरची चटणी झाली अशी. हो का हे मस्त असं टमाटरची चटणी झाली. हो का इथं ना एक ज्वारीची भाकर केलेली चपात्या केलेल्या आता. आणि इथं मस्तपैकी हो का ही अशी साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे. चला मग या तुम्ही सगळे जेवण करायला. चला बाय.